तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी येथे, जेथे गोदावरी नदीचा उगम झाला होता। तर चला बघूया पर्वतांकडे जाऊन आपल्याला तिथे काय काय नजारे बघायला भेटतात। तर चला। तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे आपण त्र्यंबक या ठिकाणी। तर आपल्याला ब्रह्मगिरीला जाण्या अगोदर सर्वात अगोदर त्र्यंबक या ठिकाणीच यावं लागतं। त्र्यंबक या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की येथे प्रभू शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग येथे स्थित आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला काय काय विशेष बघायला मिळू शकतं। चला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आलेलो आहे। तर येथे प्रभू शंकरांच्या दर्शनासाठी श्रद्धाळू हे फार मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत। तर मला नाही वाटत की आज आपलं दर्शन होईल, पण आम्ही तुम्हाला नक्कीच दर्शनाचा अजून एक व्हिडिओ टाकू। तर येथे श्रद्धाळू भरपूर आलेले असल्यामुळे तर आता आपण प्रथम जाऊया ब्रह्मगिरीला। तर चला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेलो आहे ब्रह्मगिरीच्या पायथ्यासाठी। तर जेव्हा तुम्ही इथे पोहोचाल तेव्हा तुम्ही पाणी किंवा खाण्यापिण्याचं सामान इथूनच घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला स्वस्तामध्ये मिळून जाईल। वरती गेल्यानंतर हे अजून महागाईत विकलं जातं। तर चला आपण जाऊया वरती। तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे आपण इथे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी। तर चला आपण जाऊया वरती, काय काय मिळतं आपल्याला बघायला। घ्या माकडांना पाणी बॉटल घ्या, 50ला पाणी बॉटल खाली घेतली 20 रुपयाला। तर जर तुम्हाला घ्यायची असेल ना, तुम्ही खाली घेऊ टाका। तुम्ही परत वरती घ्याल ना, वरती डायरेक्ट डबल नि जास्त आहे। खाली 20ला आहे, वरती डायरेक्ट 50। 10ला पाणी बॉटल, 10ला। आजीने ऐकलं वाटतं, म्हणून आजी म्हणे 10ला पाणी बॉटल। मग मागितली तर देणार नाही, पण नाही देतील। बघू किती द्यावं लागणार। सो गाईज, चला वरती। आमच्या पायांनी तर आताच उत्तर दिलंय। उभा राहू का याच्यावर? तर मित्रांनो, जातोय आपण वरती। बघू शकता तुम्ही, अजून भरपूर वरती आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही, सो गाईज, आलेलो आहे आपण भरपूर वरती। माझ्या मागे बघू शकता तुम्ही। गुड्डू, तर मित्रांनो, काय वरती काय कुठं तेव्हा गेली, चल गेली का? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आमचा यंग मेंबर थकलेला दिसतोय। थकलो नाही, जॅकेट काढू लागलो आता जॅकेट काढतोय, आता रेस लावतोय तो। गरम होत होता आमच्या माणसाला। 1 मिनिट आपण त्याच्या जवळ पोहोचू। मित्रांनो तुम्ही बघू शकता, व्ह्यू फार जबरदस्त आहे इथून, आणि कंटिन्यू झाडांच्या सावलीमध्ये राहिल्यामुळे इथे गारवा पण दिसतो। आता दुपारचे 1:30 वाजतोय, तरी पण इथे बघू शकता तुम्ही किती सावली, थंड वातावरण आहे। त्याच्यानंतर बघा, म्हातारे माणसं आमच्या समोर निघून गेलेले आहेत। आमचा मेंबर
एक 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 पाऊल टाकत चालतोय. हे आपण पाणी घेतलं ना कुठं? चला ते तरी ठीक आहे, आम्ही पाणी घेतलंय सोबत. तुम्ही बघू शकता इथे तरस आढळला जातो. याच्यापासून वाचून राहण्याचं काम आहे आपल्याला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण आलोय ब्रह्मगिरीवरती. तर मागचा व्ह्यू बघू शकता. अजून बऱ्यापैकी वरती जायचं बाकी आहे आपल्याला. काय वाटतं, आपण पोहोचू की नाही पोहोचू हे आपल्याला व्हिडिओच्या एंडमध्ये कळालंच. माझी तर जिरली आहे, बट आमचा भाऊ सध्या जोरात आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, थकलेलो आहे आम्ही. बऱ्यापैकी वरती आलोय. हे काय गुड्डू दाखव. जास्त काटावर समोर नाही ठेवायचा, मागच ठेवायचा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आलेलो आहे आपण ब्रह्मगिरीच्या शिखरापर्यंत. आतापर्यंत तर जाम जिरली आहे, बघू जाऊ पूर्ण बघूनच. तर मित्रांनो पोहोचलेलो आहे आपण ब्रह्मगिरीच्या वरती. तर तुम्ही मागेचा नजारा बघू शकता. एकदम टॉपला पोहोचलो आहे आपण. थोडंसं बाकी आहे पण एवढं नाही येत आहे. या टॉपपर्यंत आलेलो आहे आपण. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू. अजून बाकीच आहे, अजून माझ्या मते भरपूर समोर जायचं आहे आपल्याला तिकडे. तर चला जाऊया समोर. चला. मी कोपरगाववरून आलोय. ब्रह्मगिरी डोंगर बोलतो, शिखर बोलतो, डोंगरच बोलतो. हे बघायची आपली इच्छा होती, मग आलो. हाताने गांड मारूनच घेतली. चांगल्यापैकी जिरल्यावानी वाटतं. इथं माकडं आहेत. पाण्याच्या बाटल्या 50ला आहे, 100ला ठिकाणी, काही ठिकाणी 100ला आहे. चल मित्रांनो पोहोचलेलो आहे आपण ब्रह्मगिरीच्या शिखरावरती. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन स्थान हे आहे. याच्या मागेच आपल्याला गोदावरी नदीचा उगमसुद्धा बघायला मिळणार आहे. तर चला आपण अगोदर बघून घेऊया गोदावरी नदीचा उगम. तर चला मित्रांनो. तर आपण दर्शन आलेलो आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मागे गोदावरी नदीचा उगम दिसत आहे. इथूनच गोदावरी नदीचा उगम होतो. तर मित्रांनो ब्रह्मगिरीची अशी मान्यता आहे की इथे हजारो वर्षांपूर्वी गौतम ऋषी हे वास्तव्य करत होते. आणि यज्ञ तपश्चर्या हे भाग जर सोडले तर ते उपजीविकेसाठी त्यांच्या आणि त्यांच्या परिवारांच्या इथेच शेती करत असत. तर एक दिवस शेती करता वेळेस त्यांच्याकडून त्यांच्याकडे जी गौ होती, जी गाय होती, ती अपघातापणे मृत पावली. तर त्यांना त्या गोष्टीचा गौहत्येचा पाप चढला. तर मग तो पाप विफल करण्यासाठी त्यांनी प्रभू शंकरांची तपस्या केली. आणि जेव्हा त्यांनी प्रभू शंकरांची घोर तपस्या केली, त्यानंतर जेव्हा प्रभू शंकरांनी त्यांना दर्शन दिले व त्यांना विचारले की तुला काय हवंय, तेव्हा गौतम ऋषी यांनी असे सांगितले की मला या
गोहत्येच्या पापापासून मुक्ती हवी आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुक्तीसाठी त्यांना गोदावरी नदीमध्ये स्नान करायला सांगितले. त्यावेळेस गोदावरी नदी ही धरतीवरती अवतरली नव्हती, तर प्रभू शंकरांनी त्यांच्या जटेमध्ये असलेल्या गोदावरी नदीस असा आदेश दिला की तू जा आणि धरतीवरती उगम पा. पण गोदावरी माता ही धरतीवरती अवतरण्याच्या विरोधामध्ये होती. तेव्हा प्रभू शंकरांनी क्रोधामध्ये किंवा म्हणा रागामध्ये इथे आपल्या जटा आपटल्या. तर तेव्हा गोदावरी नदीचा उगम इथे निर्माण झाला. तर आपण मंदिर तर बघितलंच आहे, तसंच गोदावरी नदीचा उगम पण बघितला आहे. तर आपण आता जात आहोत त्या जटा बघण्यासाठी की जेव्हा महादेवांनी जटा इथे आपटला तेव्हा त्याची इथे कुठे निशाणी बनली आहे. चला आपण निशाणी बघून येऊया. तिकडे समोर गोदरचा उगम झाला, तिकडे समोर गोदरचा उगम झाला. गौतम ऋषी करून गायची आता झाली. गौतम ऋषीनं कुंडात आंघोळ केली, तिचं पापनष्ट दूर झालं. गोदर उठले गुप्त रूपात शंकरच्या डोक्यात बसली, म्हणून शंकरानं तांडव केले. रागाचे बाण तिकडे आले. तिच्यावरची जटा आहे, त्या जटा अशा पडल्या, सरी 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 पडल्या. मग ती जटेतून गोदर बाहेर काढली. ते तुमच्या पाठीमागे ते गुडघा टेकून खड्डा पडला, ते गुडघ्यात घ्या. ते गुडघा टेकून खड्डा पडला, दुसरा गुडघा टेकून खड्डा पडला. दोन्ही गुडघे टेकून मग इकडे जटा आपटून मग ती गोदर बाहेर काढली. मग इकडून गुप्त रूपात दुसरा पाडव निघल, गंगाधारी. मग गंगाधारी निघल, मग खाली राम कुंडात, मग शेवटी कुंडात निघल. नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, नाशिवात गेला असे ते. इकडे असे पुढे सगळे तीर्थ घ्या. आपल्याला पैसे नाही लागत, तीर्थ देऊन राहिले तुम्हाला. तीर्थ घ्या. तर मित्रांनो, तुम्ही कथा ऐकलेली आहे की कसा गोदावरीचा उगम झाला आणि काय झालं. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही शंकरांची कथा तसं ऐकलेली आहे, बाबांनी आपल्याला व्यवस्थितरित्या समजावलं आहे. तर हा होता आपला प्रवास ब्रह्मगिरीवरचा. तर आता आपण इथून खाली उतरणार आहोत, ते पण आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. तो अनुभव तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. तर चला आता आपण जातोय खाली परत. तर मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग येथे संपलेला आहे. आज आपण बघितली आहे ब्रह्मगिरी पर्वत. तर तुम्हाला आजचा हा आमचा प्रवास कसा वाटला, हा आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.